खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये सर्वात मोठी अपडेट, राज्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार। राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 2 ते 3 दिवसामध्ये पैसे जमा होणार असं राज्यातील कृषी विभागाच्या अपडेटनुसार आलेलं आहे समोर। राज्यामध्ये पीक विम्याचे पैसे आता जमा होताना सुरुवात होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, गेल्या काही दिवसापासून रखडलेला पीक विमा आहे, पीक विमा 2025 चे पैसे आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। गेल्या काही दिवसापासून जो रखडलेला पीक विमा आहे हा मोठ्या प्रमाणात आता शेतकऱ्यांना वितरित होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। गेल्या काही दिवसापासून पीक विम्याची शेतकऱ्यांची हेक्टरी 15, 20, 25, 30,000 रुपयापर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा नसल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला होता। परंतु आता पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 ते 3 दिवसात वर्ग करण्याचे आवाहन आता कृषी मंत्र्यांनी दिलेले आहे। सध्याचे जे काही कामकाज चालू आहे या कामकाजामध्ये 5 तारखेपर्यंत पीक विम्याचे पैसे, अतिवृष्टीचं नुकसान, त्याचप्रमाणे कर्जमाफीचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्याचे आदेश सरकारने जाहीर केलेला आहे। पीक विम्याचा आता दुसरा टप्पा जाहीर झालेला आहे। पीक विमा आपल्या लवकरात लवकर जमा करण्याचे सरकारने आदेश दिल्यानुसार आता 2 ते 3 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा, प्रधानमंत्री फसल विमा योजना 2025-26 ची आता सुरुवात होणार आहे। 2026 मध्ये अजूनही आपण आपल्या शेताचा पीक विमा जर काढलेला नसेल तर लगेच पीक विमा काढायचा आहे। PMFBY प्रधानमंत्री फसल विमा पोर्टलवरती जाऊन पीक विम्याचे रजिस्ट्रेशन करायचं आहे। नाहीतर आपल्याला पुन्हा एकदा जर यावर्षी नुकसान झालं तर पीक विम्याला आपल्याला मुकावं लागणार आहे। गेल्या वर्षी सर्व सगळं पीक विमा दिलेला होता, परंतु आता या वर्षी अजूनही पीक विम्याची अपडेट चालू झाली आहे। पीक विमा 2025 ची सविस्तर अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो। यावर्षी पीक विमा लवकरात लवकर काढून घेऊन गेल्या वर्षीचा पीक विमा जर काय रखडला असेल, KYC प्रॉब्लेम असेल, पॅन कार्डचा प्रॉब्लेम असेल, आधार बँक लिंकिंग असेल, ही सर्व अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक करायला विसरू नका। पीक विमा संदर्भातील सविस्तर अपडेट रोजच्या रोज आपण घेऊन येत असतो। बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमचा पीक विमा रखडलेला आहे, आम्हाला KYC अपडेटचा मेसेजही आलेला नाही, परंतु आपण पीक विम्याच्या पोर्टलवरती जाऊन सुद्धा स्वतःही चेक करू शकता किंवा CSC सेंटरवरती जाऊन प्रधानमंत्री फसल विमा योजना किंवा आपल्या गावातील जो महसूल अधिकारी असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, यांच्याकडून सुद्धा KYC अपडेट घेऊ शकता। बँक अकाउंटचा प्रॉब्लेम आहे, KYCचा प्रॉब्लेम आहे की आधार पॅन लिंकिंग नाहीये, ही सर्व अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या रोज देत असतो। PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजनेची सविस्तर अपडेट रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करायला मात्र विसरू नका। येत्या 2 ते 3 दिवसात पीक विम्याचे पैसे जमा होण्याचे आदेश महसूल विभागाकडून देण्यात येत आहे। आपल्याला ही अपडेट कशी वाटली, पीक विम्याची संदर्भातील नवीन अपडेट, KYC अपडेट असेल, ॲग्रीस्टार रजिस्ट्रेशन असेल, तसेच शेतकऱ्यांच्या इतर समस्या असतील, सर्व अपडेट चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद मित्रांनो। PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजना, PM किसान योजना, त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजना, ही सर्व अपडेट चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल।